अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। परभनी शहर के लिए आज का दिन बेहद खास रहा जब वसमत रोड शिवाजी नगर में चांडक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल का भव्य शुभारंभ किया गया। 26 अप्रैल 2026 सुबह 10 बजे परभनी लोकसभा के खासदार संजय जाधव की मौजूदगी में इस अत्याधुनिक हॉस्पिटल का उद्घाटन हैदराबाद के प्रख्यात डॉक्टर मोहन रामचंद्र के पावन हाथों संपन्न हुआ। कार्यक्रम की अध्यक्षता स्वयं खासदार संजय जाधव ने की। इस मौके पर प्रमुख पाहुने के रूप में माजी आमदार सुरेश रावजी देशमुख, एडवोकेट अशोक सोनी और इंडियन मेडिकल एसोसिएशन परभनी के अध्यक्ष डॉक्टर कालिदास चौधरी उपस्थित रहे। अब परभनी में ही मिलेगा सुपर स्पेशलिटी इलाज। अब पेट, लिवर और पैंक्रियास से जुड़ी सभी गंभीर बीमारियों के लिए हैदराबाद, पुणे या मुंबई जाने की जरूरत नहीं, क्योंकि अब परभनी का बेटा ही देगा आपकी बीमारियों को मात। गैस्ट्रोएंटेरोलॉजी में क्या क्या सुविधाएं? पेट दर्द, एसिडिटी, अल्सर का इलाज, लीवर की बीमारियां, पीलिया का इलाज, पैनक्रियास की समस्याएं, एंडोस्कोपी सुविधा, पाचन तंत्र की पूरी जांच और इलाज। यह परभनी जिले का पहला और एकमेव गैस्ट्रो, लीवर एंड एंडोस्कोपी सुपर स्पेशलिटी सेंटर है। हॉस्पिटल के पीछे मजबूत टीम इस भव्य हॉस्पिटल को साकार किया है। डॉक्टर GM चांडक, डॉक्टर ज्योति चांडक, डॉक्टर प्रणव चांडक, डॉक्टर दिशा चांडक, डॉक्टर तन्मय बूब और डॉक्टर प्रणीता बूब ने। स्वागत के लिए उपस्थित रहे जयप्रकाश चांडक, राजेंद्र चांडक, सत्यनारायण चांडक, डॉक्टर रोहित चांडक, प्रदीप चांडक और अध्यक्ष चांडक। सही पता: चांडक हॉस्पिटल, गैस्ट्रो लिवर एंडोस्कोपी सुपर स्पेशलिटी एंड मैटरनिटी सेंटर, बिसाइड दत्त मंदिर, बसमत रोड, शिवाजीनगर, परभनी 431401, महाराष्ट्र। अब बड़े शहर जाने की जरूरत नहीं। परभनी में इतनी बड़ी सुविधा मिलना गर्व की बात है। चांडक हॉस्पिटल शहर के लिए वरदान साबित होगा। अब परभनी बनेगा हेल्थ केयर में आत्मनिर्भर। चांडक हॉस्पिटल सिर्फ एक हॉस्पिटल नहीं, बल्कि परभनी के लिए नई उम्मीद है। आदरणीय प्रमुख पाहुणे, माझे मार्गदर्शक आणि आजचे गुरुवर्य डॉक्टर मोहन रामचंद्रानी सर, माननीय अध्यक्ष आणि आपल्या परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव साहेब, माननीय सुरेश देशमुख सर, माननीय सिनियर ॲडव्होकेट अशोक सोनी सर, माननीय आमच्या मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर कालिदास चौधरी सर, माझे सहकारी डॉक्टर्स आणि माझे प्रिय परभणी बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांना चांडक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उद्घाटन सोहळ्याचा मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे। हा फक्त एक हॉस्पिटल सुरू होण्याचा कार्यक्रम नाही, तर हे आपल्या शहरासाठी एक नवीन आरोग्य सेवेचा एक नवीन अध्याय सुरू होत आहे। आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, या विचारातून आम्ही हे हॉस्पिटल सुरू केले आहे। आपल्या सगळ्यांना माहित आहे की माझ्या वडिलांनी मागील 40 वर्षापासून परभणीमध्ये आधुनिक मेडिकल फॅसिलिटीज अवेलेबल करून परभणीकरांची सेवा केली आहे। आता आम्ही हे हॉस्पिटल पुढे त्याच उद्देशाने नेत आहोत। गॅस्ट्रोएंटरोलॉजी फील्ड या विषयाबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो। याच्यामध्ये पोटाचे विकार, लिव्हरचे विकार, पॅनक्रियासचे विकार, पित्ताशयाची नलिका, आतड्यांचे आजार, या सर्व आजारांवर अचूक निदान व उपचार करता गॅस्ट्रोएंटरोलॉजी हा विषय आहे। आपल्या शहरातच आपण जसं आता या आजारांसाठी लोकांना पहिले परभणीकरांना मोठ्या ठिकाणी जसं नांदेड, संभाजीनगर, पुणे, मुंबईला जायची वेळ यायची। आता ही हाय क्वालिटी ट्रीटमेंट आपण परभणीमध्येच उपलब्ध करून देत आहोत। हे हॉस्पिटल रुग्णांचे आशेचं किरण बनेल असा मला विश्वास आहे। आजच्या या क्षणी मला ज्यांनी साथ दिली त्या सगळ्यांचे मी आभार मानतो। माझे वडील डॉक्टर GM चांडक साहेब, माझी आई डॉक्टर ज्योती चांडक, माझी धर्मपत्नी डॉक्टर दिशा चांडक, माझी बहीण प्रणीता, तन्मयजी, या सगळ्यांचे सपोर्ट शिवाय हे शक्य नव्हतं। माझे सर्व नातेवाईक जे इथं आले
माझे मित्रमंडळी जे इथं आले, माझे डॉक्टर सिनियर्स ज्युनियर्स जे सगळे इथं आले आणि परभणीकर, या सर्वांचा मी मनापासून धन्यवाद करतो. आपण असंच साथ द्या, आम्ही नक्कीच प्रामाणिकपणे सेवा देत राहू. धन्यवाद. डॉक्टर प्रणव, मेरा एक सौभाग्य है कि मैं एक अपने से यंग गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट को इंट्रोड्यूस कर रहा हूँ इस शहर में, जो कि एक अपने आप में काफ़ी बड़ा शहर है. और यहाँ पे जो गैस्ट्रोएंटरोलॉजी से रिलेटेड तकलीफ़ें हैं, उसके लिए कोई पेशेंट इधर से बाहर जाए वो मेरे को लगता है कि वो सही नहीं है. और प्रणव जैसे होनहार विद्यार्थी जो अभी तक थे और जो अब एक सीनियर कंसल्टेंट में धीरे धीरे कन्वर्ट होंगे, और मैं खुद की जर्नी भी देखता हूँ कि कैसे हम लोगों ने एक छोटे शहर में जाके जो वहाँ की जनता है, जो उनको इमरजेंसीज है, जैसे फॉर एग्जांपल किसी को खून का उल्टी हुआ, उसके पास 1 घंटा भी नहीं रहेगा दूसरी जगह पहुँचने के लिए, उसको वहीं पे ही चिकित्सा चाहिए और वो चिकित्सा वो यहाँ पे उपलब्ध होगी. और ये मेरे लिए बहुत ही फख्र की बात है, गौरव की बात है कि प्रणव अभी वो यहाँ पे शुरू करेगा. और नॉट ओनली दैट, ऐसी इमरजेंसीज होती हैं जो हम देखते हैं, पित्त की नली चाहे स्टोन बाइल डक्ट में फंस जाए और पेशेंट कोलिंजाइटिस में बिना बीपी और बिना ब्लड प्रेशर के आता है, उसको कहीं भी अब जाने की जरूरत नहीं है, सब कुछ यहीं पे उपलब्ध होगा. और मेरे को लगता है प्रणव ने जो ट्रेनिंग हासिल करी है फ्रॉम ऑल द वेरियस, पूरे देश में जाके, एक जगह से नहीं कई जगह उसने जाके देखा कि उस क्षेत्र की क्या क्या ये जरूरी नहीं है कि हम बेस्ट से बेस्ट ट्रीटमेंट हमेशा ही अवेलेबल कराएं, हमेशा ही सब कुछ हो, लेकिन उस क्षेत्र में उपलब्ध जो सुविधा है उसका बेस्ट वैल्यूएशन, बेस्ट यूटिलाइजेशन कैसे होगा, आई थिंक उसने वो सब जाना है और वो अब यहाँ पे आके करेगा. और हमारा मार्गदर्शन बिल्कुल हैदराबाद ज़्यादा दूर नहीं है. जब भी हम लोग नया काम शुरू करते हैं तो रेफरेंसेस चाहिए रहते हैं, और हम भी उसके साथ एसोसिएशन करेंगे कि जब भी उसको कुछ ज़रूरत है तो हम आ सकते हैं या वो कुछ हमको रेफ़र कर सकता है. तो ऐसे एक टीम बन जाएगी जो कि परभणी के लिए बहुत ही फ़ायदेमंद होगा, जैसे कि एक बहुत हाई एंड ट्रीटमेंट सबको मिल पाए. एंड मैं यही कहूँगा कि उसको एक मंत्र मैं देके जाता हूँ जो मेरे को मेरे गुरुओं ने दिया, 3H, हार्ड वर्क, ह्यूमिलिटी एंड ऑनेस्टी. ईमानदारी, विनम्रता और मेहनत, ये तीनों अगर है उसके पास तो उसको कोई नहीं रोक पाएगा आगे बढ़ने. थैंक यू वेरी मच. GM चांडक स्पेशालिटी हॉस्पिटलचा अपग्रेड होऊन प्रणव चांडक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल याच्यात पदार्पण होत आहे. त्या कार्यक्रमाला आपण येथे उपस्थित आहोत. मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि प्रणवचे सुपर स्पेशालिटीचे गुरु डॉक्टर मोहन रामचंदानी आणि त्याचे फाउंडर म्हणजे त्याचे पिताजी GM चांडक आणि इथे जमलेले त्या चांडक परिवारामध्ये प्रेम करणारे सर्व स्नेहीजन सर्वांना नमस्कार करतो. आणि आनंद वाटतो की 1987ला डॉक्टर GM चांडक सर इथं आले होते, ज्यावेळेस आम्ही स्वतः जस्ट आमचे MBBS पूर्ण करून इंटर्नशिप पूर्ण केली. एकदम त्यांचा आरंभ झाला होता जे स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. MD फिजिशियन असून हृदयरोग तज्ञ वगैरे असं त्यांच्या दुसऱ्या पिढीने आता सुपर स्पेशालिटी पदार्पण करून ही सेवा पुढे चालू ठेवण्यासाठी जे ज्ञान प्राप्त केलं आहे, त्यांनी आता त्यांच्या गुरुने जे सांगितलं की या परभणी शहराला त्याची अत्यंत आवश्यकता होती. कारण गॅस्ट्रोएंटरोलॉजी म्हणजे पोटाचे विकाराचं प्रमाण प्रचंड वाढले, प्रत्येक घरात प्रत्येकाला माहिती आहे. आणि त्याचं योग्य निदान होण्यासाठी आपल्याला बऱ्याचदा वेळ जायचा अनेकदा. त्यासाठी आपल्याला नांदेड किंवा संभाजीनगर आणि त्याच्या पुढे जावं लागायचं. ही गरज प्रणवनं पूर्ण केलेली. मी एक IMAचा अध्यक्ष आणि डॉक्टर GM चांडक सरांचं स्नेही म्हणून आणि परभणी वाशांतर्फे प्रणवला शुभेच्छा देतो की त्यांनी केलेल्या प्रत्येक कार्याला त्याला प्रत्येक रुग्णाच्या सेवेमध्ये त्याला यश प्राप्त हो आणि त्यांच्या सेवेची भरभराट हो, एवढ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आदरणीय सर डॉक्टर मोहन रामचंदानी सर,
खासदार साहेब संजयजी जाधव, आमदार साहेब सुरेशजी देशमुख, आमचे स्नेही वकील साहेब सुनी सर, डॉक्टर चौधरी, म्हणजे सर्वांचे अध्यक्ष, उपस्थित डॉक्टर मंडळी, सर्व सन्माननीय म्हणजे सर्वच नातेवाईक, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचा अतिशय ऋणी आहे. आपण सर्व या आमच्या आनंदाच्या क्षणामध्ये सहभागी झाला. आपली सदिच्छा, आपले शुभेच्छा, आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहेतच, राहतील. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या आणि प्रेमाच्या बळावरच मी इथपर्यंतची मजल मारली. परभणीकरच झालो, परभणीकरच राहणार आणि आमची पुढची पिढी, मला अतिशय आनंद आहे. मी माजलगाव तालखेडीकडून आलो. आमचे बंधू आहेत, सर्वच लोक आहेत इथे. एक नवीन व्हेन्यू चूज केला, पण आता मला असं वाटतं की तो निर्णय अतिशय योग्य होता. कारण इथे तुमचा मी प्रणव तुम्हाला देऊ शकलो याचा मला आनंद असतो. हा तुम्ही प्रेमाचा वर्षाव आणि सदिच्छेचा वर्षाव माझ्यावर केला, प्रेम दिलं. तसंच माझी नक्की खात्री तुम्ही भरभरून आमच्या कुटुंबाच्या पाठीशी होते, राहतील. मान्यवरी आहेतच स्टेजवर, सर्व आमच्या पाठीशी आहे. आणि आज सर्वात महत्त्वाचा गुरूंचा आशीर्वाद त्याला मिळालेला आहे. मी फार वेळ घेत नाही आपला सर्वांचा. मी सदैव आपल्या ऋणात राहू इच्छितो आणि आपल्या सहकार्याची नेहमीच अपेक्षा करत राहू. आमच्याकडून जेवढं होईल शक्य आम्ही आपल्यासाठी करत राहू, ही या प्रसंगी मी ग्वाही देतो. धन्यवाद. आदरणीय मंच, परभणीच्या वैद्यकीय प्रोसेसमध्ये एक मानाचं पान आज रोवण्यात आलेलं आहे. आणि परभणीच्या भूमिपुत्रांनी या ठिकाणी सुपर स्पेशालिटी, चांडक सुपर स्पेशालिटी हे हॉस्पिटलचं निर्माण केलेलं आहे. अनेक एक्सपर्ट्स असताना आणि आजच्या काळामध्ये आपण पाहतोय की आपली मुलं आपल्याला सोडून दुसऱ्या गावामध्ये, मेट्रो सिटीजमध्ये जाण्याचा जो ट्रेंड आहे त्या ट्रेंडला अपवाद करून प्रणव आणि दिशा यांनी आपली पुढची दिशा ठरविली. आणि डॉक्टर GM चांडक साहेब आणि आमची बहीण ज्योतिजीजी यांच्या आशीर्वादाने एक चांगलं मोठं निर्माण परभणीला केलं. याच्याबद्दल पहिल्यांदा मी डॉक्टर प्रणव, डॉक्टर दिशा या दोघांचं अभिनंदन करतो. परभणीकरातर्फे त्यांना खूप शुभेच्छा देतो. आजचा मंच जर आपण पाहिला, रामचंद्रानी साहेबांना मराठी थोडीशी समजायला अवघड असेल, पण मला वाटतं की आंध्राला आणि पर्टिक्युलरली हैदराबादला जो ड्रेन आहे परभणीचा तो फार प्रचंड मोठा आहे, फार पूर्वीपासून आहे. आणि त्याच्यामुळं बहुभाषिक ते असणार हेही मी जाणतो. मराठी थोडी बहुत तरी त्यांना येत असणार. आणि म्हणून मराठीत बोलत असताना सुद्धा मी काही गोष्टी एखाद्या वेळेला हिंदीमध्ये सुद्धा त्यांच्या कन्व्हिनियन्ससाठी सांगणार. आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि त्या फील्डचे जागतिक एक्सपर्ट डॉक्टर रामचंद्रानीजी, नावाचे त्यांच्या मोहन आहे, अशी मोहन रामचंद्रानी. जरी डॉक्टर पदवीपर्यंत पोहोचू शकल्या नाही, परंतु आपल्या कार्यामधून एखाद्या विषयाचं डॉक्टरेट किंवा डॉक्टर होण्याचं कसं वाचणार आहे. आणि परभणी शहराचे अत्यंत लाडके खासदार संजय जाधव डॉक्टरेट किंवा डॉक्टर राजकारणामधले म्हणायला त्यांना काही हरकत नाही. तसेच आमचे दुसरे स्नेही मित्र ते सुद्धा डॉक्टरपेक्षा कोणतेही कमी नाही. आणि मराठी भाषेमध्ये जेव्हा ते बोलणार त्यावेळेला सगळा मंच, सगळे
उपस्थित मित्र, डॉक्टर, महिला भगिनी सगळ्याजण सतत हसत राहणार असे आमच्या परभणीचे आमचे दुसरे स्नेही सुरेशजी देशमुख, सर्जन बंडू दादूंनी बरोबर सांगितलं की ते म्हणजे ते कोणत्याही गोष्टीचं ऑपरेशन करण्यामध्ये तज्ज्ञ असल्यामुळे एक तज्ज्ञ राजकीय चिकित्सक, राजकीय व्यक्तिमत्व म्हणजे सुरेशजी देशमुख. IMA चे अध्यक्ष डॉक्टर कालिदास चौधरी, ह्या ठिकाणी उपस्थित पूर्ण चांडक परिवार, पूर्ण भूम परिवार, परभणीचे सर्व इलाइट्स, रविवार असतानाही फार जास्त संख्येने जरी नसले तरी या ठिकाणी उपस्थित सर्वांचं ज्या डॉक्टर साहेबांनी म्हणजे GM चांडक साहेबांनी आपलं हृदय आणि आरोग्य निरोगी ठेवण्याचं काम केलेलं आहे ते डॉक्टर GM चांडक साहेब, सर्व उपस्थित डॉक्टर, सर्व बंधू भगिनी. आजचा हा कार्यक्रम थोडासा आगळा वेगळा. आपण रोजच अनेक कार्यक्रम परभणी शहरामध्ये होत असताना परभणी शहराचं सामाजिक आरोग्य नीट ठेवण्याचं काम आम्ही सर्वजण वेगवेगळ्या मंचावरून करतो, परंतु शारीरिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी परभणी सुद्धा मेडिकल हब होऊ घातलेली आहे. मेडिकल हब होऊ घातलेली आहे म्हणत असताना मला प्रामुख्यानं नाव घ्यावं वाटतंय ते खासदार बंडू जाधव. अनेक वर्षापासून आम्ही सर्वजण मिळून परभणीला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज व्हावं म्हणून खूप प्रयत्न करीत होतो आणि त्या प्रयत्नाला आंदोलनाची साथ देऊन आम्ही परभणीकरांनी वैद्यकीय मेडिकल कॉलेज जी अत्यंत मोठी गरज होती ती मिळवून घेतली. तिथं न थांबता प्रायव्हेट मेडिकल कॉलेज सुद्धा या ठिकाणी डॉक्टर राहुल पाटलांच्या प्रयत्नामधून परभणीला मिळालं. आणि हा जो प्रवास आहे हा प्रवास आपल्याला कुठंतरी आश्वस्त करणार आहे की परभणीकरांना आता हैदराबाद, संभाजीनगर, पुणे, मुंबई इकडं आपल्याला पळण्याची गरज नाही. आणि मोठं जरी नसलं तर छोटं मेडिकल हब आज परभणीला तयार झालेलं आहे. परभणीचं सार्वजनिक आरोग्य आणि त्याच्याबद्दलची कम्प्लीट हेल्थ केअर सिस्टीम जर विचार केला तर परभणीला सिव्हिल हॉस्पिटल सुद्धा अत्यंत चांगलं आहे. आणि बऱ्याच वेळेस आपण ऐकतो की ठाण्याच्या नंतर परभणी हॉस्पिटलची OPD ही दुसऱ्या नंबरवरची. हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की फक्त आपल्याला परभणीमध्ये वैद्यकीय सोयी मिळाल्या पाहिजेत. वैद्यकीय सोयी मिळत असताना आपल्याला घरचा डॉक्टर असेल काही जरी केलं तर आपण आपल्या घरच्या डॉक्टर किंवा पूर्वी फॅमिली डॉक्टरचा कन्सेप्ट होता तो जर पाहिला तर आपल्याला कुठंतरी आपण आश्वस्त होतो की काही नाही, वी आर इन सेफ हँड. आपण परभणीचे अनेक एक्सपर्ट आपण पाहतो. डॉक्टर कात्नेश्वरकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अनेक वेळेला अनेक लोकांकडून त्यांची प्रशंसा आपण ऐकतो की एक शल्य विशारद डॉक्टर कात्नेश्वरकर सारखा की पोटाचं नाव निघालं की सगळ्याच्या म्हणजे मनामध्ये पोटामध्ये गोळा न उठता आपल्याला डॉक्टर कात्नेश्वरकरचं नाव येते. एक फक्त संदर्भ देतो की आपल्या भूमिपुत्र असल्यानंतर आपल्याला किती सारखा अभिमान असतो. अशा अनेक एक्सपर्ट्स आहेत परभणीमध्ये. आता होऊन घातले न्यूरोलॉजीमध्ये सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय की न्यूरोलॉजिस्ट सुद्धा आलेले. आपण कार्डिओलॉजिस्ट पाहतो किती कार्डिओलॉजिस्ट सुद्धा आलेले. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आरोग्य आणि आरोग्याच्या नंतरच प्रत्येक गोष्ट. म्हणून आपलं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आपण पाहतो की परभणीमध्ये जी ब्रँच नव्हती ती ब्रँच आलेली आहे. रामचंद्रानी साहब आपको बाय हार्ट में धन्यवाद देता हूँ कि आपने इतना अच्छा शिष्य तैयार करके बाहर हैदराबाद या और
दूसरे कोई मेट्रो जगह पे नहीं उसको ये करते हुए, बिकॉज ही मस्ट हैव कंसल्टेड यू इवन बाय स्टार्टिंग और एस्टैब्लिशिंग दिस हॉस्पिटल एट परभनी, तो आपने वो एडवाइस किए। और इसीलिए मैं शुरू में बोला कि उसके साथ में, आपके साथ में हमारी दिशा में डायरेक्टर, दिशा ने भी जो डायरेक्शन दी और उसमें भी जो, इसको अपन ऐसा बोलेंगे कि डेडिकेशन, वो डेडिकेशन उसमें भी उसको तैयार हुई। तो ये सारी चीजें एक अन्य साधारण महत्व रखती है। और इसलिए परभनी में प्रणव चांडक, दिशा चांडक और जीएम चांडक के नेतृत्व में यहाँ पर जो सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल परभनी में निर्माण किया है, मैं तहे दिल से उनको, मैं मेरे तहे दिल से उनका मैं आभार मानता हूँ। हृदय के गहराई से उनका जो निर्णय है, तो निर्णय के लिए उनको बधाई देतो। परभणीमध्ये आपण पाहतो की त्यांची भूमी थोडीशी वेगळी आहे। ह्या भूमीमध्ये चांगल्या बियाचं बीजारोपण केल्यानंतर इथं वटवृक्ष झालेले आहेत। अनेक डॉक्टरला आजपासून 25-30 वर्षापूर्वी सांगायचं झालं तर आता तिथं सांगत असताना सुरेशदादा म्हणाले की मी पूर्वीच्या कार्यक्रमाला होतो आमच्या डिस्कशन मध्ये। चांडक साहेब ज्यावेळेस इथं आले परभणीला 1986ला, पहिल्यांदा प्रभू आप्पा कापसे वकील साहेबांच्या प्रिमायसिस मध्ये, ते प्रिमायसिस आप्पा साहेबांसारखं निष्णांत वकील, जनरली वकील लोक आम्ही इतक्या सहजासहजी आपलं किरायानं घर द्यायचं बाकीच्या गोष्टी, परंतु केवळ डॉक्टर असल्यामुळे आणि सांगणारा मी असल्यामुळे प्रभू आप्पांनी त्या ठिकाणी त्यांना जागा दिली, तर त्याचं हॉस्पिटल सुरू झालं। पहिल्याही वेळेला मी होतो, महत्वाचा माझा रोल होता। सेकंड टाइम इथं हे घेत असताना हे घर घेण्यापासून, ही जागा घेण्यापासून ते त्याचं उद्घाटनापर्यंत आम्ही सगळेजण होतो, दादाही होते, मी होतो, त्यावेळेला मी बोललो होतो। दॅट वॉज सेकंड टाइम। आणि फॉर्च्युनेटली तोही विश्वास माझा म्हणजे डॉक्टर जीएम चांडकच्या हृदयामध्ये आजही माझं स्थान आहे हे कन्फर्म करणारी ही तिसरी गोष्ट आजही मी या ठिकाणी आहे। अशा अपॉर्च्युनिटी फार कमी लोकांना येतात की श्रद्धा, डॉक्टरबद्दलचा विश्वास, डॉक्टरनी निर्माण केलेलं परभणी शहरामधलं स्वतःचं विश्वासाचं ठिकाण, या सगळ्या गोष्टी याच्यासाठी मॅटर करतात। म्हणून अशा एका चांगल्या प्रसंगी परभणी शहरामध्ये वैद्यकीय क्षेत्रामधला एक क्रांतीचं पाऊल, कारण आपल्या सगळ्यांचं असं कसं खवय्यात आपण परभणी आले, पण खवय्याच्या नंतर पोटामधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, आपण म्हणतो की आमची इम्युनिटी फार चांगली आहे, आम्हाला कोरोनाही काही करू शकला नाही, परंतु आता गरज आहे, कारण पुणेकरांचं परभणीमध्ये बरंच अतिक्रमण झालेलं आहे। जंक फूड पासून आपण सगळं पाहतोय, त्याची सुद्धा चव आपण सगळेजण घेत आहोत। तर अशा वेळेला एक चांगला निष्णांत डॉक्टर परभणीमध्ये येण्याचं त्यांनी धाडस केलं, परभणीकरांची सेवा करण्याचं त्यांनी कमिटमेंट केलं। म्हणून पुनश्च एकदा चांडक परिवाराला मी मनपूर्वक माझ्या शुभेच्छा देतो आणि ह्या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। चांडक सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या उद्घाटक त्यांची गुरु, प्रणवची गुरु आदरणीय मोहन रामचंद्रन, त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम त्यांच्या पद्धती लोकप्रिय खासदार आणि सध्या टीव्हीवर सर्वात जास्त नाव असलेले बंधू संजय गांधी, आमचे नेहमी सहकारी असलेले न्यायाधीशारी, उर्दूमध्ये शब्द आहे पण न्यायाधीशारी म्हणजे, आणि आता तसं आम्ही म्हणतो कुमार म्हणून त्यांना, आता वहिनी असल्यामुळे म्हणू का नको असं प्रश्न पडले मला, कारण की त्यांचे दोन बॉस आहेत, एक तिथं बॉस बसले एक बाजूला बॉस। असे आदरणीय अशोक सोनी साहेब, चांडक साहेबांचे ज्यापासून इथं आले, दोन्ही तिन्ही कार्यक्रमात मी नेहमी आहे, मुलाचे कार्यक्रमात आहे, सुनेच्या कार्यक्रमात आहे, आणि चौधरी आणि आम्ही नेहमी सोबत राहिलो। या ठिकाणी उपस्थित चांडक साहेब आहेत, आमचे स्टार्टर जे आहेत, कृष्ण धावरे लवकरी, आपले सरकार आहेत,
आमचे गाडगे आहेत, त्यांची जाधव दिसले की इतर रुक्माईची आठवण होतात. आणि त्यांचे भाऊ आहेत, पूर्ण परिवार आहे, आमचा परिवार आहे, उशिरा आलेले परिवारात आमचे मित्र आहेत. उशीर नव्हते काही माणसांना, तसे काही ठिकाणी लोक जातात ते, काही ठिकाणी उशीर आहे ते. आता त्यांना माहित आहे, मला माहित, मी तुम्हाला नाव नाही सांगत. आता इथं चांडक साहेब, मी खरं पाहायला गेलं तर प्रणव आणि दिशा दोघं बिचारे लेकरासारखे जाय, आशीर्वाद तर लेकरा म्हणूनच देऊ आम्ही. तुम्हाला दिलं तर त्यांना का नाही द्या? हो ना, या आशीर्वादापोटीच सगळं चालायले ना, असं थोडीच झालं. आमचा आशीर्वाद आहे आणि यांच्या सगळ्यांची साथ आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का, मराठी में आपली हिंदी में बोलूंगा. मोहन नाव आहे रामचंद्रानींचं. मोहन बी आणि राम पण आहे आणि कृष्ण पुढे आहे. काय योगा योगा या क्षेत्रातलीच माणसं येते. मोहन बाकी बचाने वाला और रामचंद्रानी बोलते राम है. अभी राम का भी टीवी पे बहुत रोज चलता है और मोहन तो हमारे साथ नहीं है. जहाँ जहाँ बातरी बजती वहाँ मोहन रहता. आणि हे उद्घाटन जे आहे या हॉस्पिटलचं, खरोखरच एक चांगल्या कर्तव्यवान माणसाचं त्या क्षेत्रातल्या मोहन का बहुत मजबूत थोड़ा है साहब. आपका नाम आपके मम्मी डैडी ने जो रखा, इसलिए तुम्हारा नाम पूरी दुनिया में होना है. ही है उसकी खास वसीयत. कारण की या क्षेत्रामध्ये जे काम लोक करतात ना, त्यांचं कामच असते. बिचाऱ्यांच्या सर्वसामान्य माणसांना फार समज नसते, पण पोट बिघडलं की कृष्णा धावरे नोकरी म्हणण्याची जी वेळ आहे आपल्या इथे एकमेव कार्यक्रम आहे. पण आता या क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रातले लोक आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात झाले. आता हार्टचे हॉस्पिटल जे आहेत, चांडक साहेब बाजूला जवानी आहेत, तिथं मुतखेडकर आहेत. या लाईनी ज्या आहेत का आपल्या इथं 4 लाईन झाल्या हॉस्पिटलच्या. बऱ्याच ठिकाणी एकच लाईन असते, आपल्याकडे डॉक्टर लाईन 4 झाल्या. बाकी करण्याचा प्रयत्न आहे. आता बघा ना, कारण की सोनी साहेब म्हणले या ठिकाणी कोणचे स्पेशलिस्ट. आमचे सोनी साहेब 2 ठिकाणचे स्पेशलिस्ट. आता 2 ठिकाणचे तुम्हाला माहित असेल. आनंद एका ठिकाणी आहे, आपला अमोल इथं आहे, 18 मीटर तोड दो मैं हूँ पीछे. आणि कोर्टात काही झालं भांडण जमान घ्यायला मी आहे. म्हणजे सगळ्या क्षेत्रात व्यापक काम तुमचं झाले. आणि या क्षेत्रामध्ये काम करत असताना मला अतिशय मनस्वी आनंद येत आहे की चांडक साहेबांचा स्वभाव या क्षेत्रामध्ये थोडस माणसं जरा लालची झाले, जास्त नाही झालं लालची तर सगळं चांगलं होतं. एक गोष्ट लक्षात ठेवतो, दुसऱ्या पण लक्षात ठेवू, ते फुकटचे पैसे घ्यायचे नाही. आपण थोडं घेतो, आपले जेवढे आहेत तेवढेच घ्यायचे. हे फार कमी नाही भांडण पण तुमच्यासाठी आम्ही खूप काय करून ठेवलं. तुम्ही फक्त नाव कमवा आणि त्या माणसाला योग्य सल्ला द्या. होते नाही होते, तुझं इथपर्यंत होते, नाही तर तुम्ही येणं त्याला इथंच घुमीन बसून. हो, आपल्याकडे फार घुमिणारे लोक आहेत, त्यांना लोक घुमिणार. मी आता त्या तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्याचं नाव घेणार नाही, मी घेतलं नाही. हो ना, मग ते सोनी साहेब मला उगाच बघत असतात. मी नाव कोणाचं घेणार, मी कोणाचं नाव घेणार नाही. कारण की ज्यांनी आता मी प्रसंग निघाला म्हणून एक मिनिटात सांगतो. आता कोरोनामध्ये ज्यांनी पैसे डुबाडले, डॉक्टर तुम्ही असे स्क्रीन करा, डोळ्यात घ्या. ज्यांनी पैसे जास्त घेतले त्यांची आज काय परिस्थिती सांगा, खरंच सांगायचं. तुम्ही सांगा डॉक्टर का फोन चालू होते आणि त्यांना सांगितलं असेल आमची 2-3 उदाहरणं, त्यांची फार बेकार परिस्थिती आहे सर. ज्यांनी अवास्तव पैसे घेतले लोकांचे, 10,000 रुपयाचं बिल
तर आधीच 50,000 रुपये जमा करा म्हणून. कौन सा? कोरोना में डॉक्टर लोई ने बहुत लोगों को लूटा, जिन्होंने लूटा नहीं उसका सब अच्छा है और क्या? हाँ, बहुत अच्छे लोग हैं यहाँ पर हम, लेकिन उनको बहुत जन वो समझ में नहीं आया कि कोरोना क्या होने वाला. अब वो कोरोना तो गया, लेकिन इनको कोरोना लगा. हॉस्पिटल तो बहुत खड़ा है, 3 मजली, क्योंकि पैसे नहीं बघा तुम्ही आठवा जरा. काय तुम्ही अध्यक्ष मेडिकल असोसिएशनचे, बरोबर आहे का? मी म्हणजे नाव कशावर घेईन सुनील साहेब आणि परत बंधू आपला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, मलाही माहिती आहे कोरोनामध्ये कोणी कोणी भानगड केले आणि आज त्यांची काय परिस्थिती. मी कातोशरकर सरला डॉक्टर जवादेंना मी सल्ला दिला, गोपाळ भाऊ हे आमचे भाऊ पडतात. मी म्हणलं गोपाळ भाऊ, त्या कोरोनामध्ये तुम्ही नाही काय करायचं आणि तुम्ही फुकटमध्ये सल्ला द्यायचा सगळ्यांना. आणि तुम्ही समजा हॉस्पिटलमध्ये कुठे अटॅक झाले त्या कोरोनामध्ये, आमचं तुमचं बंद बोलणं चालणं बंद, कारण की मी तुमच्याकडे येणार नाही, मी तुम्हाला बोलणार नाही. ते म्हणजे कसं काय? मी कोरोनामध्ये फार लोक अडचणीत येते, दहशतीचं वातावरण आहे आणि त्या वातावरणात तुम्ही लोकांना मदत करा. मग त्यांनी माझं ऐकलं, त्या भानगडीत पडले. ज्यांनी नाही ऐकलं ते मी यांच्या मेडिकल असोसिएशनच्या मागणीच्या वेळेस म्हणलो होतो, पकडलं की पकडलं. 3 लाख रुपये घ्यायचे हो, 3 लाख रुपये के कम नहीं लेते एक पेशेंट के 3 लाख. पहले एडमिट करने का 50,000 भरो. अब वो तो एक तो पहले परेशान अशी वस्तू धस्तावले होते लोक. आता आम्ही परभणीमध्ये रोज 5,000 लोकांना जीव आहे, रोज 5,000 लोकांना आपण जीव घातलो. आपला चिकूचा पूर्ण भाग आपण वाटून टाकला, त्याचे पैसे कमी नाही. आणि ते जे असते चांगलं काम जे असते, तसं चांडक साहेबांनी परभणी शहरात आल्यानंतर त्यापासून आतापर्यंत अहोरात्र त्यांनी प्रयत्न केले. बऱ्याच पेशंटला पैसे मी सोडले. आम्ही फोन करत असतो की परिस्थिती जगावी. लोक आमच्याकडे येतात, त्यांच्याकडे येत नाही डायरेक्ट, नंतर तुमचं त्यांचं आहे ना, डॉक्टर साहेबांना कमी करायला सांगा पैसे. कातनेश्वर साहेबाला फोन केला की ते पैसे घेत नाही. त्याच्यामुळे आम्ही फोन करीत नाही. तू आपलं नाव सांग. आता फोटोबास आम्ही 4-5 जण जे आहेत, लोक जरा प्रेमानं सांगतात की तुमचे त्यांचे फार चांगले संबंध. बरं, आता ऐकलं की नाही संबंध? तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पैसे तुमच्या मागे लागतात. तुम्हाला पैशाच्या मागे लागायची गरज नाही. प्रणव आहे, दिशा आहे, 100% सांगतो. यांना धुणे देतात काय तुम्ही इथं आजला सगळे आहे बैठक, त्याची काय जी फीस असेल ती, म्हणजे ती पैसे मागं लागलेत ना तुमचे. रोजची समजा 40-50 हजार रुपये नुसतं पाहायला की 50,000 रुपये व्हायलेत तयार. त्याच्यापेक्षा काय पाहिजे सांगा. आणि जगण्यासाठी फारसं काही लागत नसते माणसं, फक्त मन मोठं करावं. आणि डॉक्टरचं मन मोठं आहे, त्याचा कारभार सगळ्यात मोठा आहे. आणि तुला खूप खूप शुभेच्छा देतो. तुमच्या सगळ्या टीमला खूप खूप आशीर्वाद आणि चांडक साहेबांनी केलेली सेवा आणि आमचं देखील तुला पूर्णपणे आशीर्वाद राहील. आणि तुझं या क्षेत्रामध्ये खूप प्रगती हो अशी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चांडक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कार्यक्रमाला उपस्थित, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय डॉक्टर मोहन आमचे सहकारी माजी आमदार राजेंद्र सूर्यकांत देशमुख साहेब, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अशोक सोनी साहेब, पुन्हा ज्येष्ठ डावलून दादा कुमार मेडिकल असोसिएशन परभणीचे अध्यक्ष डॉक्टर कालिदास चौधरी सर, JM चांडक सर, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आज घडून येतो ते श्री व सो चांडक. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व क्षेत्रातील मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनी, एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन JM चांडक सरांनी मला 15 दिवसापूर्वी सांगितलं की आपल्याला हे तारखेला आपल्याला उद्घाटन करायचं आहे आणि तुम्ही अवेलेबल असलं पाहिजे. तर JM चांडक सरांचा स्वभाव आपण सगळ्या परभणीकरांनी बघितला.
ज्या माणसाने कधी कोणावर रागावले असं आम्ही कधी आयुष्यात बघितलं नाही. आणि कोणी आला तरी निराश होऊन कधी वापस गेला नाही. अशी सतत सेवा करणारं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं हे आपलं सौभाग्य आहे. दिवस येतील जातील, आयुष्यात चांगले वाईट प्रसंग येतात, परंतु डॉक्टरकडे बघण्याचा दृष्टिकोन हल्ली आता दिवसेंदिवस खराब होत चालला आहे. डॉक्टर ज्यावेळेस चांगली सेवा देतो, एखादा पेशंट दुरुस्त होतो, तेव्हा त्याला डॉक्टर देवासमान वाटतो. पण एखाद्या बॅड लक समजा त्या एखाद्या पेशंटचा काही घातपात झाला तर त्याला लगेच दुश्मन सुद्धा वाटायला लागतो डॉक्टर. ही एक जी काही ट्रॅजेडी आता नवीन निर्माण झाली आहे ती तर कुठेतरी बदलली पाहिजे, ही काळाची गरज आहे. बरेचसे डॉक्टर काम करताना स्वतःला इनसेफ समजतात, सेफ समजत नाही. कधी काय एखादा प्रसंग उद्भवल काही सांगता येत नाही. आणि असे 2-3 इन्सिडेंट मी आता स्पंदनला बघितला, मी इकडं आंबेगावच्या हॉस्पिटलला बघितला की सिव्हिलला आम्ही नेहमीच बघतो. तर ही जी पद्धत आहे ती जरा कुठे चुकीची आहे. शेवटी डॉक्टर हा एक आपण परमेश्वरा समान त्याला समजतो, बेडवर पडलेला पेशंट, आणि तो काम करताना तो काही दुश्मन समजून तुमचं काम करत नाही. 100% त्याला तुमचा वाचवायचा जीव असतो. परंतु एखाद्या वेळेस तुमचं आयुष्य तिथं जर संपत असेल, निमित्त ह्या गोष्टीचं होत असेल आणि तुम्ही जर डॉक्टरला दोष देत असताल तर ही चुकीची गोष्ट आहे. तसं दादा म्हणल्याप्रमाणे की बाबा या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रात, या देशामध्ये जी काही जगामध्ये कोरोनाची महामारी आली आणि त्या महामारीमध्ये ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केले निश्चित त्याचं भरभरून ईश्वराने त्याला त्या दिलेलं आहे. मी डॉक्टर मोहन रामचंदानी साहेबांशी आमची चर्चा चालू असताना त्यांचं म्हणणं आलं की बाबा कोरोनामध्ये आम्ही एवढी सेवा मोफत केली AIG हॉस्पिटलच्या माध्यमातून, त्यांच्याकडे जो फ्लो होता पूर्वी ते आता 10 पट फ्लो त्यांच्या हॉस्पिटलला वाढलाय. त्या कोरोनामुळे वाढला हे त्यांनी आपल्याला बोलण्यात दाखवलं. म्हणजे समाजसेवा ही ईश्वर सेवा आहे. शेवटी डॉक्टरची पेशा जरी असला तरी हा एक समाजसेवेचा भाग आहे. आणि आता आपल्याकडं गायनोकॉलॉजिस्ट म्हणून प्रणव या ठिकाणी आलाय. आम्हाला छोट्या छोट्या गोष्टीसाठी मुंबई, हैदराबाद, पुण्याला जायला लागायचं. मी आमच्या आईचं ऑपरेशन मुंबईत केलं. गायनोकॉलॉजिस्ट तिथं पण आपला परभणीतच होता, गजानन रोडगे, बॉम्बे हॉस्पिटलला इन्चार्ज आहे, तो हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे. आणि आता प्रणवचं गॅस्ट्रो पण आहे आणि इंडोस्कोपी पण. तर मला आईला पुन्हा एकदा मला डबल टेस्ट द्यायचं न्यायचं. तर मला एकाने सांगितलं की अरे इथं चंद्रशेखराचा मुलगा प्रणव इथं एक्सपर्ट आहे, मग मी इथं त्याच्याकडे पाठवलं आणि इथंच त्याचा उपयोग घेतला. म्हणजे ही आपल्यासाठी एवढा जाणं येणं खर्चिक सगळ्याच गोष्टी आपल्या वाचल्या. म्हणून या ठिकाणी आपल्या शहराचं एक सौभाग्य समजू, भाग्य समजू की आपल्याला एक चांगला हुशार आणि होतकरू एक डॉक्टर आपल्याला भेटला आहे. आणि छोट्या मोठा नाही, हा मोठ्या आजाराचा विशेषतः डॉक्टर आहे जी की आपल्याकडे ह्या क्षेत्रातले एक्सपर्ट आपल्याकडे आजपर्यंत तरी मला वाटतं कोणी नाही. त्यामुळं असे डॉक्टर आपल्या इथं आता परभणीमध्ये आलेत, तयार झालेत, ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आता परभणीमध्ये 1 नाही 2 मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे. त्यामुळे आणखी 4-5 वर्षाच्या काळामध्ये परभणी एक खूप मोठं वैद्यकीय क्षेत्रातलं नामांकित जिल्हा म्हणून आपल्याला ओळखायला बघायला मिळेल. तर या सेवेमध्ये आपल्या सगळ्यांनी इन्व्हॉल्वमेंट ठेवावं. म्हणजे डॉक्टरकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलला पाहिजे. ठीक आहे, आता 4-2 लोक थोडे कमी जास्त पैसे घेत असतील ते सोडून द्या, परंतु सगळेच डॉक्टर सारखे आपण समजायचं नाही. जो चांगलं काम करतो त्याला चांगलं म्हणा. एखाद्याने थोडी बहुत चूक केली असेल तर त्याला निग्लेक्ट करा. विनाकारण त्याला टार्गेट करण्यापेक्षा त्याला निग्लेक्ट केलेलं बरं. त्याला त्याची चूक कळाल्यानंतर ते सुद्धा त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील. आणि म्हणून मी आज प्रणव आणि त्यांच्या सौभाग्यवती दिशा मॅडम या दोघांनाही खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. जे वडिलांनी कमवले तेच तुम्ही त्या पावलावर पाऊल टाकून चालावं एवढीच सदिच्छा तुम्हाला देतो. पैसे घेऊ नका असं म्हणणार नाही. जिथं घ्यायचे तिथं 2 जास्त घ्या, पण जिथं सोडायचे तिथं 2 कमी सोडा, एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. आदरणीय मंच पर विराजमान सभी अतिथिगण, सभी डॉक्टरगण और यहाँ पे उपस्थित सभी लोगों को मेरा नमस्कार. मैं डॉक्टर दिशा प्रणव चांडक आप सभी का दिल से स्वागत और धन्यवाद करती हूँ. आज का दिन हमारे लिए बहुत खास और गर्व का दिन है. चांडक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल के उद्घाटन के इस अवसर पर आप सभी यहाँ आए, इसके लिए मैं आप सभी की बहुत आभारी हूँ. सबसे पहले मैं भगवान का धन्यवाद करना चाहती हूँ जिनकी कृपा से हम यह सेवा कार्य शुरू कर पा रहे हैं.
मैं हमारे प्रमुख अतिथि सुप्रसिद्ध डॉक्टर और AIG हैदराबाद के डायरेक्टर ऑफ इंटरवेंशनल एंडोस्कोपी डॉक्टर मोहन रामपुरानी सर का विशेष धन्यवाद करती हूँ। सर, आपने अपने विचारों से हमें बहुत प्रेरणा दी है, इसके लिए मैं आपकी बहुत आभारी हूँ। मैं हमारे अध्यक्ष महोदय परभनी के सांसद श्री संजय जी राघव सर और हमारे विशिष्ट अतिथि पूर्व आमदार सुरेश दादा देशमुख जी का भी दिल से धन्यवाद करती हूँ, जिन्होंने अपना समय निकालकर यहाँ आकर हमारा उत्साह बढ़ाया। आज के इस खास मौके पर हमें आशीर्वाद देने और मार्गदर्शन करने के लिए आए सभी मान्यवर एडवोकेट अशोक जी सोनी सर, डॉक्टर कालिदास चौधरी सर, आप सभी का बहुत बहुत धन्यवाद। हमारे परिवार की दूसरी पीढ़ी ने जो यह सेवा कार्य आगे बढ़ाने का प्रयास किया है, उसके लिए उन्हें आशीर्वाद देने के लिए आए सभी रिश्तेदारों और स्नेहजनों को मैं दिल से धन्यवाद करती हूँ। मैं इस हॉस्पिटल के संस्थापक मेरे ससुर जी डॉक्टर GM चांडक सर, मेरी सासू जी डॉक्टर ज्योति चांडक और पूरी मैनेजमेंट टीम और स्टाफ का विशेष धन्यवाद करती हूँ, जिनके अथक प्रयास, समर्पण और दूरदर्शिता के कारण आज यह अत्याधुनिक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल समाज की सेवा के लिए तैयार हुआ है। साथ ही इसी कार्यक्रम को सफल बनाने में सहयोग देने वाले सभी आयोजकों और टीम का भी धन्यवाद देना चाहती हूँ। आदरणीय मोडक सर को हम विशेष धन्यवाद देना चाहते हैं, जिन्होंने इतने शानदार रूप में मंच का संचालन किया और पूरे कार्यक्रम को एक सूत्र में बांधे रखा। अंत में यहाँ उपस्थित सभी अतिथियों का मैं दिल से आभार व्यक्त करती हूँ। आपकी गरिमामय उपस्थिति से यह कार्यक्रम और भी सफल बन गया है। हमारी यही कोशिश रहेगी कि यह हॉस्पिटल सभी लोगों को अच्छी स्वास्थ्य सेवाएं दे और उम्मीद का केंद्र बने। आप सभी के प्रति धन्यवाद करते हुए चांडक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल के उद्घाटन के उपलक्ष्य में आयोजित सुस्वरिची भोजन का आस्वाद लें। धन्यवाद। सबसे पहले तो मैं परभनी वासियों का नमस्कार करूंगा। मैं परभनी का ही बेटा हूँ। मैंने पहले से 10वीं यहीं पढ़ाई की है। मैंने मेरे जैसे पापा MD मेडिसिन है, उसके बाद मैंने गैस्ट्रोएंट्रोलॉजी में सुपर स्पेशलिटी किया है। अभी परभनी में गैस्ट्रोएंट्रोलॉजी के लिए लोग दूसरे बड़े शहरों में जाते थे, पर अभी मैं परभनी वासियों से ये कहना चाहता हूँ कि गैस्ट्रोएंट्रोलॉजी रिलेटेड जैसे पेट दर्द हो गया, लिवर का प्रॉब्लम, पैनक्रियास का प्रॉब्लम, इसके लिए बाहर जाने की ज़रूरत नहीं है। परभनी का ही मैं बेटा हूँ, मुझे मौका दीजिए आपकी सेवा करने के लिए। धन्यवाद। मैं यहाँ पे परभनी में बहू बोल के आई हूँ, बट बेटी जैसे रह के यहाँ पे परभनी के लोगों की पूरी सेवा करने चाहूँगी। मेरे ससुर जी डॉक्टर GM चांडक सर पिछले 40 वर्ष से परभनी की जनता की सेवा कर रहे हैं और वही मैं कंटिन्यू करके आगे बढ़ाना चाहूँगी। मैं गायनेकोलॉजिस्ट हूँ और आगे वैसे ही स्पेशलिटी हॉस्पिटल के मतलब चांडक हॉस्पिटल के जरिए से परभनी वासियों की सेवा के लिए शुरू किया गया है। किस तरह से देखते हैं इस बात को? देखो, परभनी में मैं पिछले 40 साल से हूँ। परभनी वासियों ने हमको बहुत प्यार मोहब्बत दी। हमने भी हमारी तरफ से पूरी कोशिश की कि उनको हम सेवा दे सके। उन्होंने हमारी सेवा स्वीकार की, ये भी हमारा सौभाग्य है। और हमारी दूसरी पीढ़ी, आजकल हम सभी देख रहे कि नए बच्चे यहाँ आएंगे कि नहीं, इसकी गारंटी नहीं रहती है ना, यहाँ का माहौल। लेकिन हमने उनको समझाया कि देखो, अपना घर है, अपना घर अपना होता है। यहाँ के जो लोगों ने हमको प्यार मोहब्बत दी, आपको भी वो मिलेगी। बाहर जाएंगे तो ये प्यार मोहब्बत आपको कमाने में बहुत वक्त लगेगा, वहाँ भी मिलेगी, लेकिन ये आपको उतना तो हमसे मिल गया है। तो आओ, यहाँ के लोग बहुत बढ़िया है, परभनी के लोग बहुत अच्छे हैं। परभनी जैसी अटैचमेंट हमको मराठवाड़ा में है। मराठवाड़ा के बाहर थोड़ा सभी लोग अच्छे, हम किसी को ऐसा ये नहीं बोल रहे, लेकिन जो यहाँ हमारे यहाँ आता है वो अपना हो जाता है। और वही भावना से हम हमारे मरीजों के साथ रहते हैं, उनको हमारी फैमिली समझते हैं। और हम हमारे बच्चों को भी यही बोलते हैं कि देखो, जैसे आप अपने पेशेंट को ऐसा ट्रीट करो कि जैसे वो आपका फैमिली मेंबर है। हमारे एक डॉक्टर साहब है,
हैदराबाद के, वो हमेशा हमको बोलते थे कि देखो आपके अगर फैमिली मेंबर आया तो आप पेशेंट का इलाज ऐसा समझ के करो कि जैसे आप उसके फैमिली के साथ करेंगे। तो वही सीख हम हमारे बच्चों को देना चाहते हैं और हमारे बच्चे भी समझदार हैं, सुनते हैं। हम जो अब प्यार मोहब्बत परभनी वासियों ने हमको दी, हम यही चाहेंगे कि वो हमारे बच्चों को भी दे और हम ये ग्वाही देते हैं कि हमारे बच्चे भी बिल्कुल वो रेसिप्रोकेट करें। हाँ, कि ये जो स्पेशलिटी है परभनी में, सुपर स्पेशलिटी पहली बार है, अभी तक नहीं थी। तो उसका बिल्कुल हम परभनी वासियों को, जो गैस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट है, पोट विकार तज्ञ, पानक्रियाज के तज्ञ, लिवर के तज्ञ, इसका फायदा हमारे बच्चे डॉक्टर प्रणव बहुत अच्छी तरह देंगे। दिशा जो हमारी बहू है वो भी आज वुमेन्स में काम कर रही है, वो भी वहाँ सेवा दे रही है, वो भी परभनी वासियों की बिल्कुल अच्छी उनको ट्रीटमेंट देंगी। ये हम बिल्कुल आश्वस्त करते हैं, हम बच्चों को भी ये बताएंगे। शुक्रिया। इस न्यूज को कवर करने में हमें सहायता की है परभनी आज तक के कार्यकारी संपादक सैयद अयान, 24/7 माजामारा न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तर खान पठान, दी फैक्ट टुडे और परभनी टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फू सर, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबुली, 24/7 माजामारा न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभनी आज तक के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माजामारा न्यूज चैनल के परभनी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, महबूद खान पठान, मुन्ना खान पठान, शेख अयारा मैडम और शेख इस्माइल, इन्होंने मिलकर, इसी के साथ में परभनी आज तक की कार्यकारी संपादक और एंकर शेख शहनाज, इन्होंने मिलकर, मैं हूं सैयद अखिल। पहली बार अगर आप हमारा चैनल देख रहे हैं तो सबसे पहले तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब कर लीजिए और आप हमारे चैनल को अगर वॉच कर रहे हैं, आप अगर हमारे चैनल पर परभनी आज तक पर न्यूज देख रहे हैं और आपको इंग्लिश में अगर आपकी न्यूज देखने को मिल रही है तो ऐसी सूरत में सेटिंग में जाइए। सेटिंग में जाने के बाद में ऑडियो में हिंदी का ऑप्शन आ जाएगा, उस हिंदी के ऑप्शन को क्लिक कीजिए, आपको हमारी न्यूज पूरे दुनिया भर के किसी भी कोने में हिंदी में सुनने को मिलेगी। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। मुझे दीजिए इजाजत, जय हिंद। एसके फर्नीचर लेकर आया है ओरिजिनल सागवान का सोफा सेट, पलंग, शोकेश, अलमारी, दरवाजे, चौखट और भी बहुत कुछ। एसके फर्नीचर पर सभी प्रकार के फर्नीचर्स अवेलेबल है। हमने हमारे शोरूम की लोकेशन दरगाह रोड से बदलकर जाम रोड केनाल के पास की है। आप एसके फर्नीचर में आए और अपने पसंद का फर्नीचर खरीद के अपने घर की रौनक को बढ़ाएं। और हाँ, एसके फर्नीचर पर आप किसी भी फर्नीचर को अपने हिसाब से कस्टमाइज कर सकते हैं। हमारे पास सागवान कट साइज इंडियन टेक माल कटिंग करा हुआ मिलेगा या फिर ऑर्डर के हिसाब से भी कटवा कर मिलेगा। हमारा पत्ता जाम रोड केनॉल के पास, मोबाइल नंबर 9420033825 या फिर 9923257259। अगर आप परभनी में रहते हैं और बेस्ट पार्लर सर्विस की तलाश में हैं तो एक बार साना पार्लर जरूर ट्राई करें। यहाँ आपको मिलेगा प्रोफेशनल स्टाफ, साफ सुथरा माहौल और कस्टमर को समझने वाला एटीट्यूड। चाहे हो हेयर कट, फेशियल, ब्राइडल मेकअप या कोई और ब्यूटी सर्विस, साना पार्लर है एकदम भरोसेमंद। वीडियो पसंद आए तो लाइक करें, शेयर करें और चैनल को फॉलो जरूर करें। पार्लर की लोकेशन पिन कमेंट में है। सना ब्यूटी पार्लर खान साहब के बिल्डिंग के पास, आइजॉन मॉल के पीछे, दरगाह रोड, परभनी। मोबाइल नंबर 9730200824। परभनी शहर का खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो, अल्फाइज मेडिकल के पास, एक मीनार मस्जिद के करीब, दरगाह रोड, परभनी। सैयद जावेद हाशमी साहब, जिनका मोबाइल नंबर 9860712367, उसी के साथ में रेहाना परवीन बाजी, मोबाइल नंबर 9970185683। इन लोगों से आप रिश्ते के ताल्लुक से मालूमात ले सकते हैं। अगर आप भी अपने लड़के के लिए लड़की देख रहे हैं या लड़की के लिए लड़का देख रहे हैं तो ऐसी सूरत में परभनी शहर के खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें। इनका मोबाइल नंबर दिया हुआ है। अगर डॉक्टर्स, इंजीनियर्स, लेक्चरर्स, टीचर्स, नर्स, पॉलिटिशियंस जैसे आपको अगर रिश्तों की जरूरत है तो ऐसी सूरत में आप खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो के ऑफिस पर आकर कांटेक्ट कर सकते हैं। मोबाइल नंबर से, जो मोबाइल नंबर दिया हुआ है, इस पर राब्ता कर सकते हैं। तो आज ही अपने लड़के के लिए लड़की अगर आप देख रहे हैं तो ऐसी सूरत में खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें या
लड़की के लिए लड़का अगर तलाश कर रहे हैं तो ऐसी सूरत में आपको टेंशन लेने की जरूरत नहीं, फिक्र करने की जरूरत नहीं। खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें। 700 से ज्यादा यहाँ पर लड़कों के बायोडाटा मौजूद हैं और 800 से ज्यादा लड़कियों के बायोडाटा, वेल क्वालिफाइड पढ़ी लिखी लड़कियों के बायोडाटा खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो के ऑफिस में मौजूद है। तो एक बार जरूर कॉल करें और इनसे संपर्क करें। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें।